नदीजोड प्रकल्पाअंतर्गत भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणाचं पाणी बुलढाण्याला वळतं केलं जाणार आहे। या योजनेमुळे विदर्भातील 7 जिल्ह्यातील लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। नागपुरात पंतप्रधान किसान सन्मान निधी वितरण समारंभात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती दिली। यावेळी त्यांनी पुन्हा एकदा नलगंगा आणि वैनगंगा जोडणी प्रकल्पाची माहिती दिली। यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की गोसीखुर्दचं 100 TMC पाणी जे वाया जातं ते 550 किलोमीटर लांबीची नदी बांधून ती बुलढाण्याला नेली जाईल। त्यामुळे 7 जिल्ह्यांना या योजनेचा थेट लाभ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सगळ्यात महत्त्वाची योजना जी विदर्भातलं संपूर्ण चित्र बदलणार आहे। आपल्याला माहिती आहे की आपलं जे गोसीखुर्दचं धरण आहे या धरणाच्या खालून 100 TMC पाणी हे वाहून समुद्रात जातं, ते कोणाच्याच कामी येत नाही। आपण आता ठरवलंय की त्याचा एक नदीजोड प्रकल्प आपण तयार करतोय। वैनगंगेचं हे पाणी बुलढाण्याच्या नळगंगेपर्यंत आपण नेणार आहोत, म्हणजे 500 किलोमीटरची 550 किलोमीटरची एक नवीन नदी आपण तयार करतो आहोत। आणि या 2 नद्या जोडत असताना या ठिकाणी आपला नागपूर जिल्हा असेल, वर्धा जिल्हा असेल, त्या ठिकाणी अमरावती जिल्हा असेल, अकोला असेल, असे 7 जिल्हे एकूण आपण त्या ठिकाणी जोडतो आहोत। आणि या 7 जिल्ह्यांमध्ये जो काही थोडा बहुत दुष्काळी भाग आहे हा सगळा दुष्काळी भाग याच्यामध्ये आपण कव्हर करतो आहोत। जवळपास 10 लाख एकर जमीन ही पूर्णपणे ओलिताखाली त्या ठिकाणी येणार आहे, ज्याच्यामुळे एक मोठं परिवर्तन या माध्यमातून होणार आहे। आणि म्हणून राज्य सरकार सातत्याने आज वेगवेगळ्या प्रकारे माननीय प्रधानमंत्री महोदयांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत। अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे ड्रोन दीदी सारखी एक संकल्पना आली आहे, ज्याच्यामध्ये महिलांना ड्रोनचं प्रशिक्षण देऊन संपूर्ण फवारणी ड्रोनच्या माध्यमातून करण्याचं काम आता या ठिकाणी चाललेलं आहे। मी एवढंच सांगू इच्छितो, केंद्रातलं सरकार असेल, राज्यातलं सरकार असेल, आम्ही शेतकऱ्यांच्या प्रती पूर्णपणे समर्पित त्या ठिकाणी आहोत। आणि अशाच प्रकारे शेतकऱ्यांचा विकास होत राहावा अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल।